आता राज्यातील सर्वांचीच धाकधूक वाढवणारी बातमी आहे हवामानासंदर्भातली। हवामान खात्याने अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली आहे। 20 एप्रिल पासून ते 24 एप्रिल पर्यंत राज्याच्या विविध भागात वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यांना याचा फटका बसणार आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। राज्यात उन्हाचा पारा 40 ते 45 अंशावर पोहोचलेला असताना निसर्गाचं चक्र फिरलेलं आहे। अकोला आणि वर्धा जिल्ह्यात तापमानाने 45 अंशांचा उच्चांक गाठलेला असताना आता पावसाच्या सरी राज्याला झोडपणार आहेत। हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या चारही विभागात पुढील 5 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। वादळी वारे, ताशी 30 ते 40 किलोमीटर, विजांचा कडकडाट आणि गारपीट सुद्धा होणार आहे, ज्यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांचा समावेश आहे। या अस्वारी संकटामुळे सर्वाधिक चिंता शेतकरी बांधवांना लागलेली आहे। काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं काही महत्त्वाच्या सूचना जारी केलेल्या आहेत। विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या शेतात आश्रय घेऊ नका। लोखंडी खांब किंवा पाण्याच्या स्रोतापासून लांब राहा। विजा चमकत असताना मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळा। शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या काळात शेतात काम करणं नक्कीच टाळावं। सार्वजनिक यात्रा, उत्सव किंवा मैदानी कार्यक्रम स्थगित करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। केवळ नागरिकच नाही तर प्रशासनाला सुद्धा हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने तात्काळ सतर्कता बाळगावी अशा सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत। रुग्णवाहिका आणि आपत्कालीन पथकं सज्ज ठेवण्यात आलेली असून गरज पडल्यास सार्वजनिक इमारती निवाऱ्यासाठी वापरण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्यामुळे प्रेक्षकांनो, विजांचा कडकडाट सुरू झाल्यास घराबाहेर पडू नका आणि सुरक्षित राहा। अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि हवामान खात्याच्या अधिकृत अपडेट्सवरती लक्ष ठेवा। अधिकच्या अपडेट्ससाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज। आणि राज्यातील तुमच्या जिल्ह्यात सुद्धा पावसाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।